याच वसई विरार क्षेत्रामध्ये दुपारनंतर पावसानं विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी या कोसळतातच आहेत। पावसामुळे पाणी अजूनही ओसरलेलं नाहीये, त्यामुळे वसई विरार नालासोपारा या क्षेत्रातील महत्त्वाच्या बाजारपेठा ह्या बंद आहेत। नालासोपारा स्टेशन जवळची बाजारपेठ ही देखील बंद आहे आणि या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलंय। दुकानदारांचं यामुळे अतोनात नुकसान झालंय। नालासोपारा स्टेशनच्या बाजारपेठेतून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। वसई विरार क्षेत्रामध्ये दुपारपर्यंत पावसानं थोडीशी विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाचा जोर हा कायम आहे। त्यामुळे अनेक सखल भागामधील रस्ते आहे अजूनही त्यातील पाणी जे आहे ओसरलेलं नाहीये। नालासोपारा, विरार, वसई या ठिकाणी अनेक ज्या रस्ते आहेत आजही पाण्याखाली आताही आपल्याला पाण्याखाली बघायला मिळतील। मी सध्या आता नालासोपारा पूर्वेकडे स्टेशन परिसर आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी दुकानं ही आहेत, दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे। काहींनी सगळे दुकानं जी आहेत ही बंद केलेली आहेत। आपण एक दूध विक्रेता आहे डेअरीवाला, त्याने मात्र दूध लहान मुलांच्या दुधाचा तुटवडा होऊ नये म्हणून त्याने ते दुकान ठेवलेलं आहे, पण त्या दुकानातही पाणी शिरलेलं आहे। अशीच अवस्था मुख्य विरारचं बाजारपेठ म्हणा किंवा वसईतील बाजारपेठ म्हणा ह्या पूर्णपणे बंद आहेत, कारण की पाणी अजूनही रस्त्यावर ओसरलेलं नाहीये। काही नागरिक जे आहेत अजूनही बाहेर पडत नाही, पण जे अत्यावश्यक आहेत ते काही नागरिक आहेत तेच बाहेर पडत आहेत। त्यामुळे बाजारपेठ सध्या ज्या बघितल्या वसई विरार नालासोपाराच्या त्या पूर्णपणे ओस पडल्याचं दिसून येत आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा।